नागपुरातली बातमी आहे। कोराडीजवळ एका नामांकित शाळेत आचार्याकडून विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण झालंय अशी माहिती समोर येते। या प्रकरणी आचारी जमीर शाह याला कोराडी पोलिसांनी अटक केली आहे। शाळेच्या वसतिगृहात होणाऱ्या लैंगिक शोषणाबद्दल तक्रार आल्यानंतर आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी शुक्रवारी शाळेला भेट दिली असता विद्यार्थिनींनी आपल्यासोबत होणाऱ्या लैंगिक छळाची माहिती दिली। यानंतर आरोपी जमीर विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। जमीर विरोधात विनयभंग तसंच पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी शाळा तसंच वसतिगृह प्रशासनाने कोणतीही माहिती द्यायला नकार दिलाय। मुली जेव्हा मेसमध्ये वगैरे जेवायला जात होत्या तेव्हा तिथे जे काम करणारा जो कुक स्वयंपाकी होता त्यांनी या मुलींवर काही अत्याचार केला, काही छेडछाडीचा प्रकार घडला अशा प्रकारची तक्रार त्यांनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली आणि त्यांनी तक्रार दिल्यावरून पोलिसांना याबाबतचा गुन्हा कलम 354 IPC खाली त्याचप्रमाणे पोस्को ॲक्ट सुद्धा नोंदवण्यात आला। यामध्ये आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे।